नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आज खूप उशिरा 11:30 वाजता मी आज व्हिडिओ चालू केला आहे. बाकीचे खूप काही कामं होते, सगळी क्लिनिंग करून घेतली. आता रोज रोज क्लिनिंग काय दाखवू तुम्हाला, रोज तेच झाडझटक आहे, रोज तेच काम आहे. मग ते काहीच दाखवलं नाही, सगळे कामं करून घेतले. आणि आज दीदीला डबा नव्हता दिला, म्हणजे दीदी बाहेर गेलीत, डबा नव्हता. तर म्हटले डबा नाही तर मग एक्स्ट्राचे कामं जे आहे ते करून घेतले. तर बघा दाखवते, घर सगळं क्लीन करून घेतलं अगोदर. हे बघा कुठं काही पसारा नाही ठेवला आहे, सगळं आवरून घेतलं आहे. आता इथे इस्त्रीचे कपडे आलेत, ते पहिया जे इस्त्री करताना तेच आणून देतात. एवढे परवा धुतलेले बघा दिलेले इस्त्रीला ते आलेत. आता हे कपाटात घालायचे आणि कपडे सुकायला घालायचे. टप आणून ठेवला आहे, पण पावसाचं वातावरण होतं आहे, ऊन पडतं आहे, म्हणून कन्फ्यूज आहे, टाकू की नको टाकू असं आहे. तर आता कपडे राहू देते, पहिली जेवणाला लागते. जेवणाची तयारी करून ठेवली बऱ्यापैकी. इकडं सगळं आवरून घेतलं तर असं वाटतं जेवणाला काही वेळ लागणार नाही, पटकन अर्ध्या तासामध्ये पण होऊन जाते माझं. आता बघा एकदम काळोख झाला आहे, तर नको कपडे टाकायला, पुन्हा मग बाहेर टाकायचे, घरात घ्यायचे असं होतं आहे. त्यापेक्षा आई भाभीचं काम झालं की स्टँड आपलं घरात लावता येतं. तर चला आता काय बनायचं ते दाखवते. तर आज आई आपली एकदम साधी सिंपल दोडक्याची भाजी करायची आहे, मुगाची डाळ घालून. मुगाची डाळ आणि टमाटा वगैरे. यशला चिकन बनवायचे, त्यासाठी मी कच्चं वाटण केलं आहे. फक्त कांदा आणि टमाटा आणि थोडे सफेद तीळ वाटले, खोबरं वगैरे नाही घेतले. यात भात लावला, भात काढून घेते, यशला पहिले चिकन बनवते. आता चिकन इकडे ह्या गॅसवर ठेवलं आहे. याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या फास्ट गॅसवर, आणि 1 शिट्टी आता बारीक गॅसवर करणार आहेत म्हणून तिकडे ठेवून दिले. आणि ती कढई गरम ठेवली. छोटं तेलाचं भांडं मसाला काढले. तेल गरम झाले, घातली थोडीशी मोहरी, 1 चमचा जिरा, फोन वाजतो इकडे. लसूण टाकते आणि टमाटे टाकून देते. आपलं टमाटा चांगला परतला आहे, कांदा नाही घातला इथे. थोडीशी कोथिंबीर आणि थोडी कुकर खोल्या चिकनवर टाकणार आहे. मी टाकायला विसरली. एकदम जराशी हळद, अर्धा चमचा धना पावडर, काश्मीरी पावडर 1 चमचा घातली. आणि आपलं आता घरी बनवलं तिखट आहे, तुम्हाला सांगितलेलं मी भरून नाही घेतले, पण थोडे अर्धे 2 चमचे घातलेत. आणि असं वाटतं काश्मीरी पावडर कमी पडेल, आणि 1 छोटा चमचा काश्मीरी पावडर घातली. दोडका वगैरे कापून चांगला मी स्वच्छ धुवून यात पाण्यात घालून ठेवलेला. डाळ पण 3-4 पाण्याने धुवून अशी भिजत घातलेली मी. 2 होते दोडके, 1 खराब झाला आणि आता एकाच बनवावं लागलं. म्हणजे आता एकाच किती होणार म्हणून डाळ जरा जास्त भिजत घातली. भाजीच्या अंदाजाने मीठ घातलंय, 1.5 चमचा, छोटा चमचा आहे, 1.5 चमचा मीठ घातलंय. आणि पण एक भाजी बनवायची आहे, पण ती आता हे सगळं झाल्यानंतर त्या भाभी गेल्यानंतर बनवेल, कारण वेळ होईल, गॅस थंड झाला पाहिजे. हे पाणी गरम करून ठेवलेले. तर डाळ आणि दोडका शिजायला पाणी लागेल त्या हिशोबाने. तर मी भाकरी बरोबरच करणार आहे सगळ्यांना. तर पुन्हा आता हे 1 तांब्या पूर्ण पाणी टाकून देते मी, शिजवून भाकरी बरोबर झालं पाहिजे सगळ्यांना. 1 हरभऱ्याची सुकी भाजी करायची आहे मला, पण ती थोडं उशिरा करते. आता पहिले हे ओरपून घेते. आता मी काही उलथानं यामध्ये ठेवत नाही, डायरेक्ट झाकण ठेवून पटकन शिजेल, कारण उशीर झालाय. हे होतं आहे इकडे चिकन झालंय. आता याचा गॅस बंद केला, 3 शिट्ट्या झाल्या, बस झालं, हे झालंय. आणि बघा इथे मी बाजरीचं पीठ काल दळून आणलेलं, काल वेळच नाही मिळाला, तर ते मी डबाभर चाळून ठेवले. बघा हा असा, हे असे मापाचे डबे करते बरोबर. आता हे ठेवलंय, मला याच्या भाकरी करायची आहेत म्हणून यात ठेवलंय. सगळं चाळून घेतलं. यशला ज्वारीची आणि आम्हाला बाजरीची भाकरी करणार आहेत मी. चला हे होते तोपर्यंत कपडे बाहेर टाकते. कपडे वगैरे टाकून आले बाहेर. आणि आता भाजी पूर्ण झाकण ठेवून गेली. आता अर्धी तर शिजली अशी अंदाज दिसतोय. आता थोडीशी बाकी आहे, डाळ थोडी बाकी दिसते अजून. तरीच्या नादी नाही लागले बघा, असं वरती येतं. अर्धा उलातनं ठेवलं तर नाही येत वरती असं. मग कारण उशीर झालाय पटकन. आता बनवायचे भाकरी. आता पहिले यशला ज्वारीची भाकर बनवायची,
दीदीला टिफिन नव्हता म्हणून चपात्या नाही केल्या. मी कुठल्याच भाकरीला मीठ वगैरे काही घालत नाही आणि गरम पाणी नाही, थंडच पाणी घेते. ज्वारीची, बाजरीची, तांदळाची कुठलीही असू दे. भाकरी पण झाल्या, ज्वारीच्या पण झाल्या आणि बाजरीच्या पण बनवल्यात बघा. भाकरी झाल्यात, आता लगेच डब्यात घातल्या, चांगल्या नरम राहतील. आणि भाजी पण झाली, गॅस बंद केला तरीचा. आज तरी नाही दिसत आहे, पण डाळ आणि दोडका चांगला एक जीव झालाय बघा, मस्त असा. असं पातळ पातळ नाही, भाकरीबरोबर असं पाहिजे. शेंगदा कूट वगैरे अजिबात काही घातलं नाही मी, साधं सिंपल मुगाची डाळ आणि दोडका. आता जी एक भाजी बनवायची, आता या भाजीचं झाल्यावर करणार आहे. आता ही काढून घेते, इकडे घेतली कुकरच्या डब्यामध्ये भाजी काढून. आणि येते आता याचं चिकन कसं झाले ते बघते. आता बोलले तुम्हाला याची रेसिपी नाही घेत, फक्त दाखवते. खूप कमी तेल मसाले आणि असं त्याचं बिना हड्डीचं असतं, याला हे नसते, सॉफ्टवाला असतं. हे पण काढून घेते. फक्त मी टाकल बोलले ते पण नाही टाकली, का तर तो ती तशीच ठेवली, खाणार नाही, पुन्हा चिडचिड करेल, त्यापेक्षा नाही टाकलेली बरी. तर माझं जेवणाचं झाल्यावर भाभीचं काम झालं सगळं, ती भाभी काम करून गेली आणि कपडे बाहेर टाकले. तेव्हा एवढं ऊन पडलेलं आणि अचानक असला पाऊस आला. तर मग आता पण पाऊस यायच्या आतच मी कपडे काढून घेतले. आज मग थोडंसं चालू आहे. हे जेवायला आलेला तर बरं मी लक्ष दिलं. आणि आता मग स्टँडवर टाकले इथं कपडे. मग घरामध्ये स्टँड घेऊन कपडे टाकावं लागलं. अजून बारीक बारीक चालू आहेत. दळणाच्या पिशव्या वगैरे सगळ्या धुवून इथे टाकल्यात. थोडंसं बारीक चालू आहे अजून. आणि आता मी चालले एक भाजी बनवायला. बोललेली एक भाजी बनवायची, ती मलाच आवडते, मला आवडते म्हणून बनवायची. ती गरम गरम बनवायची आणि खायला घ्यायचं. तर चला दाखवते तर काय बनवते. हे बघा, ही वाळलेली हरभऱ्याची भाजी. ही सासूबाईने आपलं गावी अशा हरभऱ्याची काढून ठेवली, पानं काड्या सगळ्या काढून टाकलेल्या, नुसते असे पानं घेतलेले त्याचे. तर ही हरभऱ्याची भाजी घेतली मी. आणि थोडासा 2 चमचे शेंगदाणा कूट घेतला आणि 2 चमचे बेसन घेतलंय मी. आणि एक छोटासा कांदा कापून घेतला. कोणी कांदा टाकतं, कोणी नाही टाकत, पण मी टाकते, मला आवडतो. आता यामध्येच आहे ना मी असं अंदाजाने मीठ घालून घेणार इथे 1 चमचाभर आणि थोडंसं मीठ. हे असं मिक्स करायचं. पण त्यात अगोदर इथं मी हे बघा लसूण, मिरची आणि जिरं घेतले. हे मिक्सरला मला फिरून घ्यायचं आहे. हे फिरून घेते तोपर्यंत कढई तापली. इकडे कढई गरम झाली, तेल घालते. एक पळी घेऊन तेल घातलंय. या मिरचीमध्ये मी जिरं वाटलंय, पण तरी थोडंसं फोडणीमध्ये जिरं घेते, थोडंसं जिरं. आणि हा कांदा जरासा परतून घेते. बरेच लोक कांदा नाही घालत, पण मला आवडतो यामध्ये कांदा. खूप लालसर नाही करायचं आहे, थोडासा असा कच्चा राहायला पाहिजे. आणि ही जी चटणी वाटली मी, चटणी म्हणजे मिरची, लसूण, जिरं वाटून घेतलंय, न पाणी घालताच वाटले ते मी. थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचंय. परत आहे तोपर्यंत बघा हे सगळं सुकच आहे. सुकच असताना असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाणी नाही घालायचं, पाणी घातलं की गुठळे होतात. असं चांगलं मिक्स करून घ्यायची भाजी. चण्याचं पीठ, चण्या पिठाने अशी चांगली आळून येते. नुसता शेंगदाणा कूट जर घातला तर अशी पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे होती. त्यामुळे आता बघा यात मीठ पण मी इथंच घातलंय. हे पीठ
शेंगदाणा कूट आणि भाजी अशी चांगली कुस करून घ्यायची बघा. एक जीव होती चांगली मस्त. आता हे चांगलं परतलंय, चांगला ठसका उठलाय, चांगलं छान परतलंय. आता हे मिक्सरचं भांडं आहे ते धुवून पाणी घालते मी. एक तांब्याभर पाणी घातले तुम्ही याला, कारण भाजी शिजली पण पाहिजे आणि चण्याचं पीठ आणि चांगलं आळून पण आलं पाहिजे म्हणून थंडच पाणी घातलंय. याला उकळी येऊ देते. पण हे गावच्या चिंच आहेत, सासूबाईने दिलेला मीठ लावून मला आणि आंबटपणा यायला हे थोडेसे चिंच पण धुवून घेते जरा. यांना असं मीठ लावून ठेवलेलं आहे. चिंच टाकते उकळीमध्ये. या पाण्याला उकळी येऊ देते, नंतर हे सोडायचं, जरा उकळी येऊ देते. हे बघा चांगली उकळी आली याला. आता हे थोडी थोडी करून अशी टाकून द्यायची. गुठळ्या नाही होऊ द्यायच्या, पटकन जरा हलवायला घ्यायची. कारण चण्याचं पीठ आहे म्हटलं थोडं गुठळे होण्याची शक्यता असते. पटकन अशी मिक्स करत राहायची. तर बारीक गॅस केलाय, बारीक गॅस थोडीशी अशी आरामात होऊ द्यायची. बघा असं सुक्या भाजीमध्ये मिक्स करून घेतलं ना तर चण्या पिठाच्या गुठळ्या नाही होते. चिंच घातल्याने आणि छान चव येते त्याला मस्त आणि आंबटपणा वाढतो. हरभऱ्याच्या भाजीला अगोदर थोडासा आंबटपणा असतोच, पण ती ओली असते त्यावेळेला जास्त आंबट असते आणि वाळवल्यानंतर थोडा आंबटपणा कमी होतो त्याचा. तर मग अशी झाली, एक पण गुठळी नाही झाली बघा, अजिबात गुठळी झाली नाही याची. नाही तर मग ते चण्या पिठाच्या गुठळा वेगळ्या, शेंगदाणा कूट वेगळा आणि भाजी एकसारखी झालीत. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर अशी एवढी पातळ पाहिजे. तिचं झाकण वगैरे काही ठेवायचं नाहीये, अशीच होऊ द्यायची. 2 मिनिटभर अशी शिजू देणार आहे बारीक गॅसवर. बघा अशी चांगली शिजवून घेतली मी बारीक गॅसवर. आता एकसारखी झालीत मस्त. आता बाजरीच्या भाकरी बरोबर आता मी काही खाईल, दिदी आल्यावर खाईल, दिदीला पण आवडते ही भाजी म्हणून बनवतेत मी. एकदम अशी घट्टसर झाली. तर चला झाली भाजी वगैरे बनवून. आता जेवायला घ्यायचे. अजून साहेब आले नाहीत, त्यांना डबे वगैरे भरून द्यायचे. सकाळी दोडक्याची भाजी, भात, भाकरी वगैरे झाल्या, याचं चिकन झालेलं. पण मला खायची होती ही भाजी आणि एकच दोडका होता म्हणून ती कमी भाजी झाली म्हणून ही पण थोडीशी एक्स्ट्रा करावं लागली. नाही तर एकाच्यामध्ये पण झालं असतं. तर ठीक आहे असू दे चला. खायची पण होती आणि झालं पण त्या निमित्ताने. नाही तर किती दिवस झाले सासूबाईने दिली तर बनवणंच झालं नाही माझ्याकडून. पाऊस पुन्हा आता चालू झाला आहे. चला ठीक आहे, आज फक्त रेसिपी हल्ली आता 2 दिवसापासून तुम्हाला फक्त रेसिपीच येत आहे. आता काय रोज रोज काय दाखवू तुम्हाला, घरातली साफसफाई कशी काय रोज तेच दाखवू. मग त्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवते. वेगळं म्हणजे जे रोजचं आहे तेच, पण भाजी कसा प्रकार काहीतरी वेगळा असतो म्हणून आता तुम्हाला फक्त रेसिपीच येत आहे. तर ठीक आहे चला असू द्या ताई नो. आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.